सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय धुरोळा आणि पैंजण या कथामालिकेचा भाग 8. या आधीचे 7 भाग आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. कृपया आपल्या चॅनलला एकदा भेट द्यावी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचा भाग तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या खास भागाला. बाळेंच्या त्या ऐतिहासिक वाड्याच्या उंबरठ्यावर जणू काळ कुडला होता. हवेमध्ये पसरलेला धूर, मशीन्सचा धडधडाट आणि लोकांचा आक्रोश, सगळं काही एका क्षणामध्ये शांत झाल्यासारखं वाटत होतं. फक्त तो एक धाय आवाज आणि त्यानंतर पडलेली काव्या. सत्याच्या दोन्ही हातांमध्ये काव्याचं नाजूक गोरपान शरीर विसावलं होतं. तिच्या निळ्या कुर्तीवर तिच्याच रक्ताचा तांबडा डाग वेगाने पसरत होता. ती गोळी तिच्या खांद्याला पार करून गेली होती, पण त्या जखमेची वेदना तिच्या चेहऱ्यावर नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक अथांग समाधान होतं की तिने तिच्या सत्याचा जीव वाचवला होता. तिचे डोळे हळूहळू मिटत होते, पण तिची नजर शेवटच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त सत्याच्या चेहऱ्यावर खेळली होती. काव्या, काव्या, डोळे उघडे ठेव, बघ माझ्याकडे, डोळे मिटू नकोस. सत्याचा आवाज पहिल्यांदाच थरथरत होता. ज्या सत्याच्या नावाने अख्खं कोल्हापूर थरथरायचं, तो सत्य आज एका पोरीच्या रक्ताने माखलेल्या शरीराकडे बघून मनातून पार कोलमडून गेला होता. त्याने त्याचा डावा हात तिच्या पाठीखाली ठेवला आणि उजव्या हाताने तिचा चेहरा सावरला. त्याच्या हाताला तिचं कोमट ताजं रक्त लागलं होतं. हे रक्त देशमुखांच्या बिझनेस साम्राज्याचं नव्हतं. हे रक्त त्या पवित्र प्रेमाचं होतं, ज्याने जात पात श्रीमंती सगळं काही एका झटक्यामध्ये लाथाडलं होतं. सत्या, मी माझा शब्द पाळला ना? काव्याचे ओठ लटपटत होते. तिच्या आवाजातला तो कॉर्पोरेट माजता पूर्णपणे वितळला होता. ती अगदी लहान निष्पाप जीवासारखी बोलत होती. तुमच्या पाठीवर वार होऊ दिला नाही मी. काव्या, गप्प बस, काहीच झालं नाहीये तुला. संजा, आत्ताच्या आत्ता गाडी काढ संजा. सत्याने वेड्यासारखं ओरडायला सुरुवात केली. त्याच्या गळ्यातल्या शिरा ताणल्या गेल्या होत्या. विजयराव देशमुख तिथेच उभे होते. त्यांच्या स्वतःच्या माणसाने चालवलेली गोळी त्यांच्याच एकुलत्या एक मुलीला लागली होती. हे बघून त्यांच्या हातातील ती महागडी काठी जमिनीवर गळून पडली. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो क्रूर विजयी मुखवटा एका सेकंदामध्ये फाटला. काव्या, माझी मुलगी काव्या, ते ओरडत पुढे यायला लागले. पण सत्याच्या पोरांनी, संजय आणि त्यांच्या गँगने त्यांना मध्येच अडवलं. लोकांच्या डोळ्यामध्ये आता फक्त राग नव्हता, तर देशमुखांना जिवंत फाडून खाईल अशी आग होती. विजयराव देशमुख. सत्या उठला. त्याने काव्याला हळूच आणि अत्यंत काळजीपूर्वक संजयच्या आणि गल्लीतल्या 2 मोठ्या बायकांच्या ताब्यात दिलं. मॅडमला गाडीत ठेवा, दवाखान्यात घेऊन चला, एक थेंब रक्ताचा हिशोब लागला पाहिजे, त्याने आदेश दिला. संजय आणि पोरं काव्याला घेऊन गाडीकडे धावले. सत्या आता एकटा त्या उंबरठ्यावर उभा राहिला. त्याच्या पांढऱ्या सुती शर्टावर डाव्या बाजूला काव्याच्या रक्ताचा मोठा अभिषेक झाला होता. कपाळावरचा लाल टिळा त्याने घामाने पुसला गेला होता. पण डोळ्यांमध्ये आता जो अंगार उतरला होता, तो सोलापूरने आजवर कधीच पाहिला नव्हता. त्याने जमिनीवर पडलेला तो जड लोखंडी रॉड सावकाश उचलला. तो रॉड दगडावर घासताना एक कर्कश आवाज झाला, ज्याने तिथल्या पोलिसांच्या आणि बाउन्सर्सच्या काळजामध्ये धडकी भरवली. इन्स्पेक्टर साहेब आणि देशमुखांचे पाळलेले कुत्रे हो. सत्याचा हा आवाज जणू पाताळातून येत होता. तो ओरडला नाही. त्याचा आवाज कमालीचा शांत आणि थंड होता, आणि हीच त्याची सगळ्यात भयानक अस्वस्थता होती. आजपर्यंत तुम्ही फक्त सत्याचं टशन बघितलं होतं. आज आता या सत्याचं तांडव बघा. सत्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि पुढच्याच सेकंदाला तो समोर उभ्या असलेल्या 100 बाउन्सर्सच्या फौजेवर वाघासारखा तुटून पडला आणि रणकंदन सुरू झालं. पहिला वार एका धिप्पाड बाउन्सरने सत्याच्या डोक्यावर करायचा प्रयत्न केला, पण सत्याने डाव्या हाताने त्याचा वार हवेतच पकडला आणि उजव्या हातातील तो लोखंडी रॉड थेट त्याच्या जबड्यावर मारला. तो बाउन्सर रक्ताची गुळणी टाकत थेट जमिनीवर उताना पडला. सत्या तिथेच थांबला नाही. तो एखाद्या वादळासारखा फिरत होता. 2 गुंड त्याला मागून धरायला आले. सत्याने स्वतःला गोल फिरवलं आणि त्या दोघांचे डोके एकमेकांवर एवढ्या जोरात आदळले की ते जागेवरच बेशुद्ध झाले. पकडा त्याला, गोळी घाला त्याला. विजयराव देशमुख त्यांच्या गाडीच्या मागून भीतीने ओरडत होते. त्यांची ती श्रीमंती, त्यांची ती मंत्रालयातली सत्ता आज एका या पोराच्या अंगात आलेल्या देवीसारख्या ताकदीसमोर गुडघे टेकून बसली होती. ज्या शूटरने काव्यावर गोळी चालवली होती, तो घाबरून गाडीत बसून पळण्याच्या तयारीत होता. सत्याची नजर त्याच्यावर पडली. सत्याने हातातला रॉड पूर्ण ताकदीने हवेमध्ये भिरकावला. तो रॉड थेट स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील काच फोडून आतमध्ये गेला आणि त्या शूटरच्या खांद्यामध्ये रुतला. तो वेडसर ओरडला. सत्या धावत गेला. त्याने गाडीचा दरवाजा एका झटक्यात तोडला आणि त्या शूटरला बाहेर ओढून रस्त्यावर फेकलं. तुझ्या हाताने माझ्या काव्यावर गोळी चालली ना रे?
सत्याने त्याची कॉलर धरली आणि त्याचे डोकं बोनेटवर जोरामध्ये आदळलं. हा सत्याचा उंबरठा आहे. इथे रक्ताचा खेळ खेळायचा असेल तर स्वतःचं काळीज घरी ठेवून यायचं असतं. सत्याने त्याला एवढं मारलं की तो गुंड मरणपंथाला लागला. पोलीस फोर्स हतबल झाली होती. इन्स्पेक्टरने पाहिलं की जर त्यांनी आता लाठीचार्ज केला तर गल्लीतले हजारो लोक जे हातात दगड आणि विटा घेऊन उभे आहेत ते पोलिसांना कच्च गिळतील. मागे व्हा, फोर्स मागे घ्या, इन्स्पेक्टरने वायरलेसवर ओरडून सांगितलं. पोलिसांच्या गाड्या रिव्हर्स गिअरमध्ये सुसाट पळाल्या. आता मैदानावर फक्त विजयराव देशमुख, त्यांच्या दोन तीन मोडकळीस आलेल्या गाड्या आणि उद्ध्वस्त झालेले गुंड उरले होते. सत्या शांतपणे चालत विजयरावांच्या दिशेने निघाला. त्याच्या अंगावर शत्रूचं आणि स्वतःचं घाम रक्त माखलं होतं. तो विजयरावांच्या अगदी समोर येऊन थांबला. विजयराव थरथरत कापत मागे हटले. सत्यजित, मला सोड. मी तुला हा वाडा देतो. मी तुला पैशांचे खोके देतो. माझी मुलगी मला परत दे. सत्याने चष्मा काढून खिशामध्ये ठेवला. त्याने विजयरावांच्या तोंडावर थुंकलं. तुमचा पैसा तुमच्या खिशात ठेवा देशमुख. आज जर माझ्या काव्याला काही झालं ना तर या सोलापुरात तुमचं नाव घ्यायला सुद्धा कोणी उरणार नाही. हा वाडा माझी माती आहे आणि या मातीची लक्ष्मी तुम्ही आज जखमी केली आहे. पोलिसांच्या गाडीत बसा आणि आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यांसमोरून निघून जा, नाहीतर आज कोर्ट आणि कायदा बघण्यापूर्वी तुमचा हिशोब मी इथेच पूर्ण करेन. विजयराव देशमुख त्यांच्या उरलेल्या माणसांना घेऊन स्वतःचा अपमान आणि भीती उराशी बाळगून तिथून पळून गेले. मशीन शांत झाल्या. क्रेन मागे फिरल्या. बाळी गल्लीने आज पुन्हा एकदा विजय मिळवला होता. पण हा विजय रक्ताने माखलेला होता. सत्या तिथेच थांबला नाही. तो तसाच रक्ताळलेल्या अवस्थेत कपड्यांची पर्वा न करता त्याच्या बुलेटवर बसला. बुलेटला किक मारली आणि गाडी सुसाट वेगाने सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. वाटेत वारा त्याचा शर्ट उडवत होता आणि त्याच्या शर्टावर असलेला काव्याचा रक्ताचा डाग वाळत होता. जणू काही ते त्यांच्या कधीही न संपणाऱ्या प्रेमाचं एक पक्क निशाण बनत होतं. तो जेव्हा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पोहोचला तेव्हा संच्या बाहेर बसून रडत होता. सत्याला बघताच तो धावत आला. भाऊ, मॅडमला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेत. डॉक्टर म्हणतायत की गोळी खूप आतमध्ये घुसले आणि रक्त खूप गेलंय. सत्य ऑपरेशन थिएटरच्या काचेच्या दारापाशी गेला. आतमध्ये डॉक्टरांची टीम काव्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होती. काव्याचा तो निष्पाप गोरा चेहरा आता पांढरा पडला होता. तिच्या अंगाला वेगवेगळ्या नळ्या लावल्या होत्या. सत्याचे डोळे पहिल्यांदाच भरून आले. त्याने त्याचे दोन्ही हात त्या काचेवर ठेवले. काव्या, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. हे कडक टशन दाखवणारा सत्या तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तू मला बदलला आहेस. तू मला प्रेम शिकवलं आहेस. तुला माझ्यासाठी जगावं लागेल, तो मनातल्या मनामध्ये ओरडत होता. काही वेळातच मुख्य डॉक्टर बाहेर आले. सत्यजितराव, पेशंटची अवस्था खूप क्रिटिकल आहे. त्यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, जो खूप रेअर आहे. आमच्या ब्लड बँकेमध्ये सध्या तो उपलब्ध नाही. जर पुढच्या अर्ध्या तासात रक्त मिळालं नाही तर आम्ही त्यांना वाचवू शकणार नाही. माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे डॉक्टर. सत्याने आत्ताच्या आत्ता त्याचा हात पुढे केला. माझं सगळं रक्त काढून घ्या, पण तिच्या शरीरातला श्वास थांबता कामा नये. डॉक्टरांनी लगेच सत्याला आतमध्ये घेतलं. बेडवर सत्या शेजारी निजला होता आणि त्याच्या डाव्या हाताला शेजारी काव्या झोपली होती. सत्याच्या शरीरातून लाल रक्ताची एक नळी थेट काव्याच्या शरीरामध्ये जात होती. सत्याने त्याचा उजवा हात हळूच पुढे केला आणि काव्याची ती थंड पडलेली बोटं आपल्या हातामध्ये घेतली. बघ काव्या, आज आपलं रक्त पण एक झालं. आता तरी डोळे उघड, सत्याने हळूच म्हटलं. त्या शांत पांढऱ्या हॉस्पिटलच्या खोलीमध्ये नळ्यांच्या आणि मशीनच्या आवाजामध्ये दोन वेगवेगळ्या जगतातल्या प्रेमींचं रक्त एकमेकांमध्ये मिसळत होतं. एका बाजूला सोलापूरचा रांगडा टशनवाला मुलगा होता तर दुसऱ्या बाजूला लंडनहून आलेली श्रीमंत मुलगी होती. पण आज ते दोघेही फक्त एकमेकांचे श्वास बनले होते. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात वेदनादायी पण तितकाच अथांग आणि रोमॅन्टिक क्षण होता. काव्याच्या हाताच्या बोटांमध्ये एक हलकी हालचाल झाली. तिने तिचे डोळे पूर्ण उघडले नाहीत, पण तिच्या ओठांवर एक हलकीशी स्माईल आली. जणू काही तिला सत्याच्या रक्ताचा उबदारपणा जाणवला होता. हा भाग इथेच संपत होता. काव्याचा जीव वाचला होता, पण विजयराव देशमुख आता त्यांच्या या अपमानाचा बदला घेण्यासाठी दिल्लीपर्यंतच्या सत्तेचा वापर करणार होते. आता पुढची लढाई सोलापूरच्या वेशीबाहेर जाणार होती आणि सत्या काव्याच्या प्रेमाची खरी अग्निपरीक्षा सुरू होणार होती. तर मंडळी, आजच्या भागामध्ये एवढंच. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढचा भाग तुमच्याकडून मिस होणार नाही. तोपर्यंत बघत राहा धुरळा आणि पैंजण. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.